अवैधरित्या सुरू असलेल्या मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या गोंदियांचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्यावर जेसीबी चढवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असून त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेसीबीचा सिने स्टाईल 15 ते 20 किलोमीटर पाठलाग करून जेसीबी ताब्यात घेतली। मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। जेसीबी चालक दिनेश महारवाडे इर्री तर जेसीबी मालक कृष्णा फुंडे खातिया गोंदिया असे फरार आरोपींचे नाव आहे। गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना रात्री दरम्यान गोंदिया तालुक्यातील भडूटोला जंगल परिसरातील वन विभागाच्या राखीव वन गट क्रमांक 925 मध्ये जेसीबीने झाडे झुडपे तोडून मुरुमाचे खोदकाम करीत असल्याचे वनपथकाच्या निदर्शनास आले। जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहे। चालक दिनेश महारवाडे व मालक कृष्णा फुंडे यांच्यावर वन गुन्हा नोंद करण्यात आली आहे। आम्हाला बातमी मिळालेली होती रात्र 2 वाजता की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरुम खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत। त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोक्यावर गेलो। मोक्यावर गेल्यानंतर तिथून मुरुम भरलेली 2 ट्रॅक्टर होती, ती ट्रॅक्टर पडून गेली आणि जी जेसीबी होती, जेसीबी मशीनने जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती। आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे, इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो। तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीबी मशीन घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी जेसीबी थांबवण्यासाठी पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास 50 मीटर पर्यंत ओढत घेऊन गेले। मी तिथून उडी मारली जेसीबी मशीन मधून आणि मी वाचलो। जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं। म्हणजे त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी लोक आहेत खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत ती नेहमी गुंड प्रवृत्ती वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून हे काम करण्याचा प्रयत्न करत असतात। ती गाडी पळवून नेत होते, परंतु आम्ही त्यांचा पाठलाग केला। जवळपास 15-20 किलोमीटर पर्यंत रात्र पाठलाग केला आणि ती जेसीबी पकडली। त्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा मदत घेतली। स्थानिक काही समाजसेवी लोक आहेत त्यांची पण मदत घेतली आणि गाडी पकडली आणि त्यानंतर त्याच्यावर वनगुन्हा जारी केला आणि वनगुन्हा जारी करून त्यांची जेसीबी मशीन जप्त करून पुढील कार्यवाही आता चालू आहे। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले असलेल्या 5 कंदील परिसरात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते हे आपला व्यवसाय करीत आहेत। मात्र धुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणाहून त्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले असून तेथील अतिक्रमण हे मुक्त करण्यात आले आहे। त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू कामगार हे मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत। त्यामुळे सध्याचे आमदार अनुप अग्रवाल हे फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत। तसेच मुस्लिम लोकांना बेघर करण्याची त्यांची तयारी असून आम्ही ते होऊ देणार नहीं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली आहे। मेरे स्पीच में भी बताया कि ये जो 5 कंदील का जो मामला है उसमें सिर्फ मुसलमान भाई नहीं बल्कि कई हिंदू भाई भी बेरोजगार हो चुके हैं और ये जो आमदार है, हालिया जो आमदार है, इसका बस काम ही है कि नफरत फैलाना। ये कभी तरक्याती कामों की तरफ ध्यान नहीं देगा, ये जातिवाद करेगा। उसकी जो नापाक कोशिश है कि मुसलमानों को घर से बेघर किया जाए, इंशाअल्लाह उसकी तमाम साजिशों को हम नाकाम करेंगे। इसलिए हमने इस पक्ष में प्रवेश किया है। राज्य सरकार गंभीर आहे। राज ठाकरे यांच्या काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत आहे। मराठीत शिकायचं असेल तर मराठीत शिकावं लागतं। मराठी सक्तीची आहे। ठाकरे ब्रँड जिवंत आहे, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाही। अनेक ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। पराभवावर पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गाव वगैरेच दिसतात। फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत, अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या
ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे. हा ते स्वतः सामान्य समजत असतील तर ती चिंताग्रस्त झालेत, म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे, पण ते बाकी लोक आहे ते सामान्य जनता ते आमच्या सोबत आहे. आणि मतदानातून EVM मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा मागा. राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने टँकर जात होता. अचानक टँकरच्या चाकांनीही पेट घेतला असून आग विझवण्यासाठी अजूनही यंत्रणा दाखल झाली नाही. स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली तसेच आपत्कालीन यंत्रणेवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुणाचा बाप त्याचा बाप ह्याचा बाप आज आपण जा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही असं खणखणीत उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्या वक्तव्याचा आज खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी सरकारवर घणाघात करताना महाराष्ट्र ही रंगकर्मींची भूमी असून नाट्य चळवळी आपल्याला माहीत असल्याचा खोचक टोला फडणवीस यांना लगावला आहे. राज्यातील सरकार आणि सत्ताधिकारी माजलेत अशी तिखट प्रतिक्रिया आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केली आहे. विधिमंडळाच्या आवारात काल ज्या घटना घडल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला, त्याला राज्यातील सरकारची भाजपाची धोरणा कारणीभूत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. सध्या फसवणूक फ्रॉडचे गुन्हे खूप वाढले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडले जात आहेत. अवघ्या काही क्षणात आयुष्यभराचे कष्टाने कमवलेले पैसे गमावल्यामुळे लोक हैराण होत असून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईतील पूर्व उपनगरातील दहिसरमध्ये घडला असून पैशांसाठी किडनी विकायला निघालेल्या इसमाचीच फसवणूक करून त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये लुटण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेत फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेली पीडित व्यक्ती 45 वर्षाची असून तो इसम दहिसूरमध्ये संयुक्त कुटुंबात राहतो. तो अंधेरीतील एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील ज्ञानेश्वर आप्पाराव करंडे या तरुण शेतकऱ्याने भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे 1 एकरात लागवड केलेल्या शेपू आणि कोथिंबीरमध्ये रोटावेटर फिरवून भाजी नष्ट केली. शेपू आणि कोथिंबीर या भाज्यांना सध्या सोलापूर बाजारात कवडीमोल दर मिळत नाही. भाजीची काढणी आणि वाहतूक दर ही परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आणलं होतं बियाण 30 किलो आणलं होतं आणि कळवाला 800 रुपये आणि परच्याला 1,500 रुपये पेराला, परच्याला 4,000 रुपयाचं 30 किलो बी होतं. एकूण 4-5,5-7,000 रुपये खर्च आला. मग आता सध्या भाव किती आहे? आता सध्या 1 ते 2 रुपये भाव आहे. मग वाहतूक खर्च आणि काढणी आणि बाई 1 रुपया एका मजुरी हां आणि वाहनभाड 1000 पिनेला 1,500 ते 1,800 रुपये खर्च येतो ह्याला. त्यामुळे परवडत नाही का तुम्हाला? त्यामुळे परवडत नाही हां शेतकऱ्याने. कारण काय असं आता भाजी किती सगळी भाजी तुम्ही रोटर फिरवला, कसं काय काय कसं काय काय भाव नसल्यामुळे आपण एक निश्चय घेतला की भाजीच रोटरून टाकावी. आता काय भाव नसल्यामुळे आता काय करता येत नाही असं झालं. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत बघा. त्यांना काय म्हणायचे हेच कळत नाही. गोंधळलेल्या स्थितीत ते मुलाखत देतात. लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत. मात्र विधानसभेला अपयश आलं की सर्व गोष्टींची मागणी करतात. अशा प्रकारे विरोधाभास असणारं वाक्य ठिकठिकाणी पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे, आपण असेच बोलत राहा. तुमच्या कृतीतून जनता वस्तुस्थिती पाहत आहे आणि विकासासाठी भाजपाला जनता मतदान करते असा टोला भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी लगावला. नाचता येईना अंगण वाकडं या म्हणीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आजची
उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत आपण वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. खरं म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं तेच कळत नाही. गोंधळलेल्या स्थितीमध्ये ती ही पूर्ण मुलाखत आपल्याला पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं त्यावेळी ते निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत, मतपत्रिकेची मागणी करत नाहीत, EVM-बद्दल बोलत नाहीत. पण विधानसभेला अपयश आलं की मग मात्र त्यांना वाटतं की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत. हा विरोधाभास कशासाठी? दुसरं, निवडणूक आयोग चिन्ह देऊ शकतं पण नाव कसं घेऊ शकतं, अशा प्रकारची विरोधाभास असणारी प्रचंड वाक्य या मुलाखतीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी आढळतात. तिसरं, आणखीन सगळ्यामध्ये की लोकसभेला आपलेपणा होता, विधानसभेला मीपणाने लढलो, अशा प्रकारची कबुलीही ते देतात. काही वाक्य नक्की आवडण्यासारखी आहेत, पटण्यासारखी आहेत, वस्तुस्थिती सांगणारी आहेत. त्यातलं आणखी एक वाक्य म्हणजे मी उद्धव ठाकरे शून्य आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे, अशी काही वाक्य या मुलाखतीत आपल्याला दिसतात. खरं म्हणजे उद्धव ठाकरे, आपण असेच बोलत राहा. आपल्या सगळ्या कृतीतूनच जनता वस्तुस्थिती पाहतीये आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करतीये. त्यामुळे आपण असेच बोलत राहा, अशाच पद्धतीने ओपन होत राहा. ते जनतेसाठी, विकासासाठी आवश्यकच आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे. या प्रवाहात तिन्ही महिला बुडाल्या असून त्यात सुनीता सपकाळ वय वर्ष 43 आणि संगीता सपकाळ वय वर्ष 40 या 2 महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आहेत. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या 3 महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. त्यातील 2 महिलांचे मृतदेह सापडले असून 3ऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराराबाबत गेल्या काही वर्षांपासून शास्ती माफीची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळत आहे. शास्ती माफीच्या निर्णयाचे संपूर्ण महायुतीकडून स्वागत केले जात असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णयाचे स्वागत केले. तसेच या पत्रकार परिषदेत रामदास शेवाळे असेही म्हणाले की आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शास्ती माफीसाठी पाठपुरावा केला, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे भारतीय जनता पक्ष नेते असं म्हणतात की शास्ती माफीचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शास्ती माफीच्या निर्णयावरून पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे. आम्ही अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल, आमचे नेते श्रीरामप्पा बारणे असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो. त्या अनुषंगानं शास्तीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते 11 ऑक्टोबरला. त्यावेळेला आमचे नेते श्रीरामप्पा बारणे आणि सर्व मंडळींनी त्यांना आग्रह धरला, साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा, कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल. परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे. शास्ती आपण जर माफ केलं तर मला वाटतं पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द काय असतो, त्याच दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्व लोकांच्या समोर अनाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल. परंतु सरकारचे काही धोरणं असतात ते अवलंब करायला वेळ जातो, इम्प्लिमेंट करायचं असतं. त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचं फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून कळवा की आपण शास्ती माफ केलेली आहे.